आणि पाणी काय वाऱ्याच्या वेगाने जातंय, बाप रे. आणि खतरनाक वादळ आलं, खतरनाक. वेगळाच मजा आहे. काय नाव? हा, भारी भारी भारी. येस. काय पाण्याचा, हा खेकडा मारली उडी. जिवंत जिवंत बांधोशी. आणि एखाद्या व्हिडिओला 1000 व्ह्यूज झाले ना तर किती पैसे मिळतात ना. छत्री असेल ना यांच्यापासून सावध. इकडे मँग्रोवचं झाड आहे मोठं पाण्यामधलं. आणि हा स्पॉट आहे ना हा बांधोशीत आहे. इकडून बांधोशी गरवली जाते. तर चला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो, कारण नंतर बघायला नाही मिळणार ती कदाचित. नमस्कार, तांबाडेचा महेश तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये. आणि आज आलोय ते आमच्या खाडीवर. मस्त पावसाळी वातावरण आहे आणि आता फिशिंगचा बेत आहे. बघा ना, वातावरण भारीच झालंय. पाऊस पुन्हा पडतोय. मध्ये थोडा थोडा ब्रेक घेतलेला, पण आता रात्री भरपूर पाऊस आणि वारा जास्त आहे ना. आणि बरंच काही नुकसान पण झालंय बऱ्याच लोकांचं वाऱ्याबरोबर. सागरचा पण मला वाटतं एक पत्रा उडाला. सकाळी आहे ना सेट करत होता, मला वाटतं हुक केला नव्हता, उडाला वाऱ्यात तो. बघा एंट्रीला दुतर्फा चार मस्त वाढली आहे. म्हणजे गार्डन लावायची गरज नाही, नैसर्गिक. पावसाळा म्हटलं ना तर खाडीतलीच मासेमारी, समुद्रात कोण जात नाही. येस. आणि इकडे काहीतरी आहे. ओके, हे बघा. आणि जे मासे जातात ना चढणीचे, ते हे जे बांधलेलं आहे ना ते बांधकाम, म्हणजे आता पाणी भरती असल्यामुळे ना ते रिसिव्ह करत नाही. त्याच्यामुळे तिकडची लेवल वाढत जाते तालातली. आणि जेव्हा ओहोटी असते ना तेव्हा हे सगळं पाणी उतरत जातं, म्हणजे तिकडची लेवल कमी होते. पण जेव्हा ओहोटी असते ना त्यावेळेला ते चढणीचे मासे चढत जातात आणि तालामध्ये जातात. आता गेलेले आहेत तालामध्ये, तर बघूया. आता साईज पण लहान आहे त्यांची, थोडेसे मोठे झाले ना की दाखवतो तुम्हाला. आणि इकडे वारा पाऊस चालू झाला. चला छत्री उडूया. आणि एकदम वारा पाऊस, जोरदार पाऊस. पावसाची मजा घेत घेत फिशिंग करायची आहे. खाडीमध्ये पडतोय. आणि एक वेळ अशी होती ना खाडीमध्ये मी मोळे काढत होतो तेव्हा पण असा पाऊस आलेला, भारी वाटतं. मुसळधार पाऊस, मुसळधार पाऊस म्हणतात ना तसा पडतोय. पण जास्त वेळ राहत नाही पावसा. भरती तुफान लागली. बापरे, वाऱ्याने पूर्ण भिजून टाकला. छत्री कुठे धरायची हा प्रश्न पडतो. चला तिकडे आहे ते सुरूचं पान आणि आपल्याला इकडे जायचंय कोंडवाडीच्या दिशेने. आणि मस्त आता पावसाची मजा घेत घेत चाललोय. बघा ना सगळीकडे पाऊस पाऊस. हा, पाऊस आणि त्याच्यात हाऊर. खाडीचा पूर म्हणजे नदीचा पूर म्हणतात ना, त्याला हाऊर म्हणतात. पूर्ण भरती लागली, पूर्ण भरती. तर थोड्या वेळाने ओटी चालू होईल कदाचित. वारा बघा, चार सळसळते. बहुतेक तिथे असतील, तर तिकडे. हा तिकडे समोर आहेत सनी आणि बंटे आहेत, दोघं जण आहेत. आणि हा स्पॉट आहे ना हा बांधोशीत आहे. इकडून बांधोशी गरवली जाते. तर चला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो, कारण नंतर बघायला नाही मिळणार ती कदाचित. आणि पावसामुळे थोडासा ब्रेक घेतलाय. पाऊस भरपूरच आहे त्यामुळे सुरुवातच केली आहे असं बोलायला हरकत नाही. गरी टाकलीच नाही अजून, कारण वारा पाऊस भरपूर होता. तर या आता आपला जो ब्रिज आहे ना तो ब्रिज बघूया. हा, ब्रिजच्या वरच्या बाजूने पाणी ओसंडत आहे, म्हणजे ब्रिजच्या वरच्या बाजूने पाणी जात आहे. याच्यापेक्षाही असतं. आता खाली उतरणं डेंजर आहे. फोर्स काय पाण्याचा. हा खेकडा मारली उडी. खेकड्याने उडी मारली डायरेक्ट. ह्या साईडने आला तर त्या बाजूला गेला. आता इकडे तरी घरी टाकून अर्थ नाही आहे. फोर्स भरपूर आहे आणि खाली उतरणं सगळ्यात डेंजर आहे. कधी वाहून जाऊ शकतो. जुन्या काळातला आहे ना, सांगू शकत नाही. क्रॅक पण झालाय मध्ये. या तर आपण जाऊया ते बघा, त्या लिकीवर जायचं आपल्याला. तिकडे फिशिंग करणार आहेत.
आणि इकडे पण या स्पॉटला पण उभं राहून बांधोशी मिळते. बांधोशी व्हेज मासा, शेवाळ का ते शेवाळासाठी येते. आणि 2 वर्षापूर्वी केलेला एक व्हिडिओ पण आपला बांधोशीचा. बंटी काय झालं, जाऊ चला पुढे जाऊया. बंटी बोलता अजून फिशिंगला सुरुवात नाही झाली आहे. चला पुढे जाऊन बघून येऊया कंडिशन काय आहे ते. पाणी जरा जास्त आहे, थोडा वेट करायला लागणार. चला एंडकडे आलो. इकडे मँग्रोवचं झाड आहे मोठं पाण्यामधलं. आता सुट्टी लागली रे, पण त्याच्यावरून पाणी जात होतं. 5-10 मिनिटापूर्वी आलेलो, पाणी जात होतं. आता क्रॉस करतोय. सिग्नल नाही मिळाला ना अजून, तरी फोर्सनी ह्या जरा पाणी येत आहे, पण कमी झालंय आता. थोड्याने ओटी लागणार ना, तेव्हा मासे मिळणार. हा एक फिशिंग स्पॉट आहे, अँगलिंग स्पॉट म्हणता येईल याला. डेंजर झालाय आपण ना, खूप जुनं बांधकाम आहे. त्यासाठी दगड पण पडलेत खाली. सूर मारतो. हा पण एक स्पॉट चांगला आहे ना फिशिंगचा, इथे पण बघायला पाहिजे. शेंगटीचा स्पॉट, कांदळवन. चला परत जाऊया. सिग्नल याची वाट बघतोय बांधोशीचा. अजून वेळ आहे थोडासा, ढगाळ वातावरणच आहे अजून. आणि आता थोड्या श्रावण महिन्यात होणार मस्त ऊन पाऊस. हा छत्री असेल ना यांच्यापासून सावध. काट्याचं झाड आहे कसलं तरी. इकडून उडी घातली कुठे जाणार रे? ग्राउंडवर जाणार नाही ना रेडेकोंडीत? पाऊस थांबलाय एक नशीब. काय पाऊस नाही, नको रे बाबा. बंटी कंटेंटसाठी असं काही करायचं नाही. कंटेंटसाठी रिस्क घ्यायची नाही आपल्याकडे. एक दिवस व्हिडिओ राहिला नाही तरी चालेल, पण आम्ही रिस्क घेत नाही. आणि मेन म्हणजे आम्ही कुठल्या व्हिडिओला खर्च करत नाही, जे काय गावात आहे ना. कारण व्हिडिओसाठी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे कुठेतरी एखाद्या स्पॉटवर जायचं, देवगडला जायचं, वेंगुर्ल्यात जायचं, मालवणात जायचं, तर इन्व्हेस्ट करायला पाहिजे ना. आणि एखाद्या व्हिडिओला 1000 व्ह्यूज झाले ना तर किती पैसे मिळतात ना ते सांगण्यासारखे पण नाही आहेत. तुम्हाला पण हसायला येईल, हे व्हिडिओ बनवतात कशाला. बंटीला माहिती आहे, बंटीला दाखवलंय मी, त्यामुळे तो हसला. पण इन्व्हेस्टमेंट केली तर महागात जाणार. या चला आत्ता आपण फिशिंगकडे जाऊया, मासेमारी गावातली. सुरुवात झाली ओढायला. तांबोशी काय रे? हा वेगळाच मासा आहे. काय नाव? रोंगा. रोंगा 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 मासा खातात आपण. भारीच ना. किरणला बोलून घे मुंबईतून, आतमध्ये बघू दे काय. भारी रोंगा.
ह्याला टाकता आंबोशीसाठी. टाकलं की काय फायदा होतो एक टाकू त्याच्यामुळे रोंगा नव्हता त्याचा. खाण्याला डोळे बघ त्याचे कसे आहेत बाहेर. ठेवलेले त्यांनी आपण बेडकर बेडूक 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 माझा. बापरे ताकद भरपूर आहे. सोडत नाहीये. डोळ्यात फसली काय? खतरनाक पकडले. सोडत नाहीये. हा सोडले. बघ नाही जाईल पडपडत. हे पोटातून काय आलं बाहेर त्याच्या? सगळा बाहेर आला सगळं त्याचा. उसकी मटर हो गई. चला एक मासा मिळाला. आता पुन्हा एकदा आईच लावलाय. परत टाकूया. आणि आला मुसळधार पाऊस पुन्हा एकदा. बघ ना पाणी बघ भारी उडतंय ना. सरपटत जात सरपटत. भारी ना. हा ते बघ वादळ आलं वादळ. आणि पाणी काय वाऱ्याच्या वेगाने जातंय. बाप रे. आणि खतरनाक वादळ आलं. खतरनाक 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 वादळ. आणि बंटी सगळे आम्ही भिजून गेलो. हे पहिल्यांदा बघितलं. पहिल्यांदा भारी. काही छत्री बडबडते. आणि मस्त कचाडच सापडलं. पावसाच्या कचाडच सापडलं. हा बंटी काय केला ते. अरे इतकं 2 वर्ष जपून ठेवली ती. आणि बघा काय करून टाकलं बंटीने. चला दांडा वेगळा करून टाकला. ते हातात छत्तीकर सरळ. आता फक्त राहिला रॉड. नशीब त्यावेळेला तरी चांगली राहिली. आता पूर्ण भिजलो असतो. येतोय येतोय परत येतोय. छत्रीचा रॉड हातात. पॅराशूट सारखी उडून दे. बंटी काय घरी सारखं आहे बघ ना जरा. मासा बिसा सापडला. बंटीने छत्री मोडली. पण या रॉडला अजून बांधोशी नाही मिळाली. रोंगा मिळाला रोंगा. चला पुढे जाऊन बघूया. पाऊस गेला बंटी अजून खेळ करतोय. आहे आहे जिवंत आहे. फक्त दांडा मोडलाय. चला पुढे जाऊया. क्लिअर झालं सगळं. संगम पण दिसतोय क्लिअर आता. संगम झाला संगम. मासे नाही मिळत आहेत. हा सनीने काढली. सुरुवात झाली. धबळी घेऊन तू छत्री ठेव. इकडे ठेव. बाहेर दे. अजून काय काय त्याचं काढणार आहे ना देव जाणे. दांडा मोडला. आणि आता आपण बघूया आता मिळालेली बांधोशी. ओके बरी साईज आहे. भारी बरी साईज आहे ना. बांधोशी बांधोशी.
जिवंत जिवंत बांधोशी. हा भारी भारी भारी. येस. मोठी साईज साधारण आहे ना. ना 3 वर्षापूर्वी भारी काढलेली आपण. बिग साईज. येणार येणार सीझन येणार त्याचा. हा काय बोलतो प्रमोद आंग्रोळकर. सुटली अशीच. वात्या पाण्याला बऱ्या मिळत आहेत. चला, गावचं सध्याचं वातावरण, पावसाळी वातावरण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केला नसाल चॅनलला तर अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत